दरम्यान मुंबईमध्ये वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। शहरातील बेकरी आणि इराणी कॅफेमध्ये लाकडी आणि कोळसा भट्ट्यांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे। निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी मुंबई महापालिकेने सर्व व्यावसायिकांना जुलैपर्यंतची मुदत दिलेली आहे। या निर्णयामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत, तर बेकरी मालकांनी नाराजी यावरून व्यक्त केली आहे। असे सेन्सेशनल इश्यूज क्रिएट करून ज्याच्यात खरोखर मुंबईकरांना पाहिजे आहे, कोणत्या मुंबईकराला आज इराणी चहा प्यायची आवड नाही, कोणत्या मुंबईकराला आज इराणी कॅफेमध्ये जाऊन त्याचे बेकरी प्रोडक्ट्स खायची आवड नाही, तर हे ह्याचा नाश करू नये आणि ह्याला हेरिटेजचा दर्जा देऊन ह्याला प्रिझर्व्ह करावं अशी भूमिका मांडतो। जे उच्च न्यायालयाचं म्हणणं आहे की लाकूड आणि कोळसामुळे वायू प्रदूषण होत आहे आणि त्याप्रमाणे महानगरपालिकेने देखील आता कारवाई करण्यास सुरुवात केलेली आहे। यावर नेमकं आपलं काय म्हणणं आहे? ते कारवाई ह्याला पब्लिकला जो त्रास होतो हे बरोबर आहे, पण पब्लिकला त्रास कशामुळे होतो हे पहिलं लक्षात घेतलं पाहिजे। बेकऱ्या ज्या कोळशावर किंवा लाकडावर चालणार बेकऱ्या जवळ 1961-65 पासून चालू आहे। ते आतापर्यंत कधी कोणाला त्रास नाही झाला प्रदूषणाचा, किंवा बेकऱ्यामुळे प्रदूषण झाले किंवा कोळशामुळे प्रदूषण झाले। हे आत्ताच ह्याच्यामध्ये का व्हायला लागलं, तर ह्याला कारणीभूत अनेक इतर घटक बी आहेत ना। काही किंवा कन्स्ट्रक्शन लाईन आहे, मेट्रो लाईन आहे किंवा अनेक रस्त्यांची कामं चालू आहेत, त्याच्यामुळे सुद्धा होऊ शकतं। हे बघितलं पाहिजे। खाली बेकरीचं किंवा हॉटेलचं नाव घेऊन हे नाही होणार। ठीक आहे, त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आम्ही, म्हणजे जे प्रदूषण न होण्यासाठी त्यासाठी समजा ऑप्शन सुद्धा दिलेत गव्हर्नमेंट, पण त्याच्यासाठी काही आम्हाला सबसिडी मिळावी गव्हर्नमेंटकडून, किंवा वेळ वाढवून मिळावा, किंवा आणि त्याच्यासाठी जे मशिनरी लागणार आहे, जे ओव्हन लागणार आहे, त्याच्यासाठी काहीतरी गव्हर्नमेंटकडून आम्हाला हे करून द्यावं, अनुदान मिळावं की किंवा बेकरी लाईनसाठी। त्या जुन्या बेकऱ्या काढून परत लाकडाच्या भट्ट्या पूर्ण काढून परत बसवायच्या म्हणून तर भरपूर खर्च आहे त्यासाठी गव्हर्नमेंटने काहीतरी केलं पाहिजे। आपल्याला गव्हर्नमेंटकडून सांगण्यात आलेलं आहे, उच्च न्यायालयाकडून देखील सांगण्यात आलेलं आहे की स्वच्छ इंधन वापरा, तर यासाठी साधारण किती खर्च लागेल हे स्वच्छ इंधन वापरण्यासाठी? स्वच्छ इंधन वापरण्यासाठी पहिला तर पूर्णपणे लाकडाच्या भट्ट्या बंद करून गॅस ओव्हन किंवा इलेक्ट्रिक सीएनजी पीएनजी असं काहीतरी घेतलंच पाहिजे। त्याच्यासाठी भरपूर खर्च आहे, त्याच्यासाठी कमी ह्याच्यामध्ये जे इंधन वापरलं, म्हणजे समजा गॅस किंवा इलेक्ट्रिक वापरण्यामध्ये ह्याच्यात लाकूड जे वापरतं त्याच्यापेक्षा 10 पट खर्च जास्तच आहे त्याच्यामुळे आणि ते मशिनरी घेण्यासाठी सुद्धा खर्च भरपूर। आता लगेच तुम्ही उठून घ्यायचं म्हणलं तर नाही होऊ शकत, असं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरखासह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।